हॅलो नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त असा वाटाण्याचा आहे ना भात बनवणार आहे. इतका सुंदर होतो. तर इथे आहे ना एक कांदा घेतलेला आहे उभा चिरून, लसूणही असा उभा चिरलेला आहे, मिरची घेतलेली आहे, मिरचीला आहे ना मध्येशी चीर मारून घेतलेली आहे, कढीपत्ता आणि टोमॅटो घेतलेला आहे. आता इथे काही खडे मसाले घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि हे बघा एक छोटी वाटी आहे ना शेंगदाणे घेतले आणि वाटाणा घेतलेला आहे. तर नक्की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर ते कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आहे ना 2 पळी आहे ना तेल टाकायचं. तेल चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकूयात. इतका मस्त नुसता सुगंधानेच आहे ना खावासा वाटणारा वाटाण्याचा भात बनवणार आहे. आता त्याच्यामध्ये कांदा टाकूयात, कढीपत्ता टाकूयात आणि कांदा छान असा परतून घेऊयात. कांदा छान असा आहे ना आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये आपण मिरची टाकणार आहे आणि लसूण टाकणार आहे. तर पाहू शकता लसूण ही मी असा उभा असा चिरलेला आहे, तुम्ही ठेचूनही वापरू शकता. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता त्याच्यामध्ये 1 चमच आलं लसूण पेस्ट टाकणार आहे. 1-2 मिनिट आहे ना छान असं हे परतून घेऊयात. बघू शकता कांदा छान असा आपला भाजत आलेला आहे. आता टोमॅटो टाकूयात. टोमॅटो हे ना 1-2 मिनिट आहे ना परतून घ्यायचा. टोमॅटो जास्त मऊ नाही करायचा आपल्याला. हे बघा मस्त असा 1-2 मिनिट टोमॅटो आपला परतून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये ना शेंगदाणे टाकूयात आणि वाटाणा टाकायचा. मस्त ताजा वाटाणा आहे. छान असं हे परतून घेऊयात. गॅस मीडियम ठेवायचा आणि हे छान 3-4 मिनिट आपल्याला आहे ना परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये गरम मसाला आणि धना पावडर टाकणार आहे. अगदी जास्तीचे मसाले अजिबात नाहीत. थोड्या मसाल्यांमध्ये इतका सुंदर असा आपला हा वाटाणे भात होतो ना. छान असा परतून घेऊयात हे. आता ह्याच्यामध्ये ना आपण तांदूळ टाकणार आहे. तर इथे मी कोलमचा तांदूळ घेतलेला आहे. 1 वाटी आहे ना तांदूळ घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये ना भिजत ठेवलेला होता. तर इथे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. तांदूळ टाकल्यानंतर आहे ना पुन्हा आपण छान असं हे ना परतून घ्यायचं. बघू शकता मस्त असा परतून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे. तर इथे गरम पाण्याचाच वापर केलेला आहे मी. गरम पाणी टाकायचं आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. चवीनुसार मीठ टाकायचं. तर आता इथे जो जेवणाचा डब्बा आपला असतो ना त्या डब्याने 1 डब्बा तांदूळ घेतलेले होते. तुम्हाला दाखवते मी. हे बघा हा डब्बा जो आहे ना तो 1 डब्बा तांदूळ घेतलेले. तर 2 डब्बे आहेत ना पाणी टाकायचं. अगदी परफेक्ट असा आपला भात होतो. छान अशी उकळी आलेली आहे. आता गॅस मीडियम ठेवायचा आणि झाकण ठेवून घ्यायचं. एक 5 ते 7 मिनिट झाकण ठेवून झालेलं आहे. हे बघा पाणी आहे ना आपलं बऱ्यापैकी आहे ना कमी झालेलं आहे. आता व्यवस्थित असं आहे ना हे मिक्स करून घेऊयात. आता ह्याच्यावरती आपण पुन्हा झाकण ठेवायचं आणि एकदम गॅस बारीक ठेवायचा आणि पूर्ण पाणी आपलं आहे ना आटवून घ्यायचं. अगदी थोडंसं असं पाणी याच्यामध्ये राहिलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा अगदी थोडंसं राहिलेलं आहे. आता आपण ह्याला आहे ना छान असे काजू आहेत ना तुपामध्ये तळून टाकणार आहे. तर आता दुसऱ्या साईडला आपण हे ठेवूयात. आणि ते ना आपला तडका पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ना 2 चमच तूप टाकलेलं आहे आणि तूप चांगलं असं वितळून घ्यायचं. तूप गरम झालं की काजू घेतलेले आहेत आणि काजू आपल्याला छान असे ह्याच्यामध्ये आहेत ना तळून घ्यायचे आहेत. हे बघा मस्त असे आपले काजू आहेत ना तुपामध्ये तळून झालेले आहेत. आता आपण हे ना
आपल्या भातामध्ये सगळीकडे व्यवस्थित असं आहे ना टाकून घेऊयात. थोडे जास्तच आपले काजू तळलेले आहेत, पण अगदी जास्तही नाहीत, छान असे क्रिस्पी लागतील. थोडासा कलर गोल्डन झालेला आहे, पण काही हरकत नाही. बघा मस्त असे काजू तूप आपण टाकून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकूयात आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात. इतका सुंदर असा आपला वाटाणे भात झालेला आहे ना, नुसत्या सुगंधाने खावासा वाटणारा इतका छान आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने तुम्हीही वाटाणे भात करून बघा. खूप सुंदर असा आणि झटपट झालेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.